नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी करीना कपूरचा जबाब नोंदवला गेलाय। हल्लेखोर घरामध्ये आला आणि हाणामारी झाली तेव्हा आक्रमक होता असा करीना कपूरनं आपला जबाब नोंदवलेला आहे। करीना कपूरचा जबाब आता पोलिसांकडून नोंदवण्यात आलेला आहे। त्यावेळेला नेमकं काय घडलं, घटनाक्रम नेमका कसा होता त्याची माहिती करीना कपूरकडून देण्यात आली आहे। हल्लेखोर घरामध्ये आला तेव्हा आणि या हाणामारी झाली तेव्हा खूप आक्रमक होता असं करीना कपूरनं आपल्या जबाबामध्ये म्हटलंय। हल्लेखोरापासून बचावासाठी आम्ही सर्व खान कुटुंब 12व्या मजल्यावर पोहोचलो। घरामध्ये दागिने समोरच ठेवले होते, मात्र आरोपीनं दागिन्याला हातही लावला नाही। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की बँड्रा क्राईम ब्रांच कडून आता जबाब नोंदवण्यात आलेला आहे आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा हा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। आणि या जबाबामध्ये करीना कपूर यांनी रात्री 2:30 वाजल्यानंतरचा जो घटनाक्रम आहे तो या जबाबामध्ये म्हटलेला आहे की चोर ज्यावेळी घरामध्ये शिरला होता त्यावेळी तो अत्यंत आक्रमक होता आणि हल्ल्याच्या इराद्यानेच तो आला होता असं सुद्धा यामध्ये कुठेतरी नमूद करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच घरामध्ये ठिकठिकाणी दागिने सुद्धा होते, दागिने उघडे ठेवले होते पण त्याने दागिन्यांना कुठेही हात लावला नव्हता। त्यामुळे तो चोरीच्या उद्देशाने आला होता का हा सुद्धा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि चोरीच्या उद्देशाने हा आला नसावा असं सुद्धा यामध्ये स्पष्टपणे दिसून येते। करीना कपूर यांनी आपल्या जबाबामध्ये बऱ्याच गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे आणि ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आता उघड होत आहेत। वृषाली, नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।